ए ताता ढवळे गय रे टी-शर्ट ढवळा सारी बाजूंचं जर निरीक्षण केलं असता तर भयान फासूरता भासू लागली आहे आणि या भयान वातावरणात हा सतगी एक सारखा मार्गाने मार्गक्रमण करतो आहे. त्यालाही तशाच प्रकारचं कारण आहे. जे माझं अस्तित्व होतं ते माझं अस्तित्व आज कुठेतरी लोप पावलं आहे. कोण होतो मी आणि काय झालोय मी? घडलेल्या मागील प्रसंगाची आठवण येतात. अंगावर एक सारखे सार येतात. नेत्रासमोर एकच दृश्य भांबावत आहे आणि ते कोणतं असेल तर देवदेवतांची ठेव. त्यांच्या सानिध्यात ते कुबेर महाराज विश्वधनाची लूट होऊ नये हे जेव्हा त्या देवतांना समजलं त्यावेळी त्या ब्रह्मदेवतेने एकाच वेळी एक नव्हे दोन नव्हे तर हजारो रक्षक जन्माला घातले आणि त्यांच्या हाती विश्वधान सांभाळण्याची जबाबदारी दिली. कुणीतरी खरं म्हटलं आहे, गल्हाचा दुर्विलास या विश्वात प्रत्येकाचा नाविलाज असतो आणि आमच्याही बाबतीत तसंच घडलं. हे जेव्हा या देवतांना समजतं त्यावेळी ब्रह्मदेवाने पुढचा विचार न करता साऱ्या धनरक्षकांना राक्षस आणि राक्षस म्हणून घोषित केलं. आमचा मान सन्मान संपला. स्वर्गलोकी आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. ज्यांनी अधर्म अत्याचार केला त्यांना शिक्षा न करता त्या ब्रह्मदेवतेने साऱ्या रक्षकांना राक्षस म्हणून घोषित केलं. मान सन्मान संपला. स्वर्गलोकी आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. या झालेल्या अपमानाचा शोक हे देवता जसे इतरांच्या बाबतीत कपट कारस्थान करतात तसं या शतग्रीवानं या देवतांच्या बाबतीत कपट कारस्थान केलं. आणि ते कसं तर ज्यावेळी आम्हाला राक्षस म्हणून घोषित केलं त्यावेळी देवतांशी संघर्ष न करता तिथे युक्तीचा मार्ग वापरला. म्हणजे ज्या देवतेने जन्म दिला त्या देवतेने राक्षस म्हणून घोषित केलं. कालांतराने त्या देवतेची भक्ती केली. अजिंक्य आणि अमरत्वाचं वरदान मिळवलं आणि या वरदानाकरवी हा
का असेना आपण आल्याची जाणीव माझा बंधुराज शतग्रीव याला करून द्यावी याच्यासाठी नारायण जागा वाढलेली दिसते अहंकाराचं वादळ दिसत हे वादळ कसं शांत करावं हे या नारदाला माहित आहे म्हणून असंच करावं माझ्या मांडीला मांडी लावून बसतोय कोण तू काय तुझा माझा संबंध आम्ही दोघे भाऊ भाऊ संघे राहू संघे खाऊ जागा मिळाली भरपूर नारदा झोप नाहीतर मर मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे आणि तू मला सांगतो आहे आम्ही दोघे भाऊ भाऊ अरे भावा भावाचं नातं तेव्हा तुटलं ज्यावेळी तुझ्या बापानं आम्हाला राक्षस म्हणतो आता जरी तुटला असला तर मी माझा बंधू मानतो त्याच्यासाठी अरे भाऊ बाजूला मला सांग पाचा भोवनात कोण अगदी योग्य मग मला सांग स्वर्गलोक कुणाचं स्वर्गलोक देवतांचं अगदी योग्य बोल आहेस नारदा मला सांग नारदा या तिन्ही तलात जे जे कोण राहत आहे ते आपले जीवन योग्यरित्या जगत आहे आणि आम्ही मात्र या मृत्यू लोकाच्या ठिकाणी या अरण्यात एक सारखे बनवून घेत आहोत आणि याच्या कुणाशी कारण कोण असेल तर तुझा तो कपटी बाप ज्या बापानं होत्याचं नव्हतं केलं त्या बापाचा खरं नाही त्याचा शेवट
कन्या म्हणजे कोणी साधारण कन्या नव्हे. या देवतांजवळ जशी शक्ती आहे तशी त्या कन्येजवळ शक्ती आहे. भूत भविष्य वर्तमान जाणण्याची शक्ती तिच्याकडे आहे. आणि ती जर आपल्या सानिध्यात आली मग तुला माहितच आहे काय आम्ही योग्य म्हणणारे पण या क्षणी तिथे विलंब न करता लवकर लवकर त्या कन्याने जाणे. तो निघालो. ए आशीर्वाद. मग आई तू त्या कन्येला इथपर्यंत आणण्यासाठी जातोयस खरा. पण समजा तिकडे जर समोर तुझ्या कोणी व्यक्ती आली असेल आणि त्या व्यक्तीने तुला जर प्रतिकार केला तर तू काय करशील? मग या वेळी या बंधूला तुझ्या अंगी असलेले शक्ती पाहायची आहे. या वेळी तुला आज्ञा देतो आहे. हे अतिशक्ती दाखवली शक्ती. तू यावेळी शस्त्र असतात मालकच खरा आहे. मग विलंब नको. या कन्येला इथपर्यंत आण. निघालो तुमच्या आज्ञेचं पालन करायला. मायरा मंडळी वासंती हात धरून